अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. नमस्कार. मी पूजा आपल्या चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत करते. तुमच्या सगळ्या इच्छा स्वामी महाराज लवकरात लवकर पूर्ण करत ही स्वामींचरणी प्रार्थना करते व आजच्या आपल्या व्हिडिओला सुरुवात करते. तर श्रावणाला तर सुरुवात झालेली आहे, पण उद्या आहे श्रावणातील पहिला सोमवार. उद्या आपल्या श्रावण सोमवारला सुरुवात होते. तर श्रावण सोमवारी आपली पहिली शिवामुखी तांदूळ असणार आहे. गेल्या व्हिडिओमध्ये मी जसं की तुम्हाला सांगितलं, आपले व्हिडिओज थोडा दिवस अशाच पद्धतीने येणार आहेत. थोड्या दिवसानंतर आपण फेस टू फेस व्हिडिओ बनवणार आहोत. बघा, आपले भगवान शंकर हे भोले आहेत, सांब सदाशिव आहेत. त्यामुळे ते भक्तांच्या हाकेला लवकरात लवकर धावून येतात आणि त्यांची सेवा आपल्याला करण्याचं भाग्य म्हणजे हा श्रावण महिना आहे. संपूर्ण श्रावण महिना हा त्यांच्या सेवेमध्ये आपण घालवत असतो. तसे तर आपण वर्षभर त्यांची सेवा करतोच, पण हे श्रावण महिन्याला अतिशय महत्त्व आहे, कारण आपण त्यांची सेवा अधिक जास्त प्रमाणात या महिन्यामध्ये आपण करत असतो. मग श्रावण सोमवारला अतिशय महत्त्व आहे. श्रावणाला जसं महत्त्व आहे तसंच श्रावण सोमवारला देखील महत्त्व आहे. आणि उद्या आपल्याला भगवान शंकरांची ही सेवा करायचीच आहे. उद्या आपल्याला काय करायचं आहे तर बघा, उद्या श्रावण सोमवार आहे, तर उद्या आपली जी काही पूजा अर्चना आहे ती सगळी करून घ्यायची आहे. ती सगळी झाल्यानंतर आपल्याला 21 तांदळाचा उपाय करायचा आहे. हा उपाय केल्यामुळे काय होणार आहे तर बघा, आपल्या जीवनामध्ये कधीकधी आर्थिक प्रॉब्लेम्स खूप प्रमाणात आपल्याला आर्थिक परिस्थिती एक प्रकारे बिकट असते. काही केल्याने ते सुधरत नसते. म्हणजे कर्जबाजारी असो, आर्थिक परिस्थिती असो, म्हणजे एक प्रकारे पैसा येण्याचे मार्ग सगळे मोकळे झालेले असतात. उद्याच्या दिवशी आपल्याला भगवान शंकरांची सेवा करायचीच आहे. त्यासोबत माता पार्वती जी लक्ष्मीचं स्वरूप आहे, साक्षात लक्ष्मीचं स्वरूप आहे, तिची देखील आपल्याला सेवा करायची आहे. ही सेवा केल्यामुळे आपल्या जीवनातील 100% प्रॉब्लेम नक्की सॉल्व्ह होतील. फक्त शुद्ध अंतःकरणापासून व मनापासून करायची आपल्याला ही सेवा आहे. बघा, उद्या आपल्याला काय करायचं आहे. बघा, आपल्या जीवनातील जे काही प्रॉब्लेम सुरू आहेत, मग ते पैशासंबंधीचे असो, आणि जास्त करून बघा, आपल्या जीवनात पैसाच आपल्याला नडत असतो. जास्त पैसा असेल तर त्याला पैसा पुरत नाही, आणि कमी पैसा असेल तर पैसा येण्याचे मार्ग मिळत नाहीत. किंवा आपल्याकडे जो पैसा येतो तो लक्ष्मी बाहेर निघून जाण्याचे मार्ग भरपूर असतात. म्हणजे लक्ष्मीला पायवाटा भरपूर असतात. लक्ष्मी येते आपल्याकडे, भरपूर प्रमाणात येते, पण तीच लक्ष्मी भरपूर वेगाने देखील त्याच गतीने ती बाहेर जात असते. आणि ती कशी संपते, कशी जाते आपल्याला देखील समजत नाही. तर तीच लक्ष्मी स्थिर राहावी, प्राप्त लक्ष्मी स्थिर राहावी, आणि जी लक्ष्मी आहे त्या लक्ष्मीमध्येच आपण समाधानी राहावं, यासाठी आपल्याला हा उपाय करायचा आहे. तर तो उपाय आहे 21 तांदळांचा. बघा, आपल्याला आपल्या घरामध्ये जे काही तांदूळ आहेत तेच तांदूळ घ्यायचे आहेत. फक्त ते खंडित नसावे. आता बाजारामध्ये तुम्ही बघता, कोणाकोणाला बासमती तुकडा वगैरे आवडतो, म्हणजे कसं ते तुकडा झालेला असतो. तशी कणी आपल्याला नको आहे. आपल्याला अख्खा तांदूळ हवा आहे. अख्खा तांदूळ आपल्याला घ्यायचा आहे. त्याच्यातील 11 किंवा 21 तुम्हाला तांदळाचे दाणे घ्यायचे आहेत. म्हणजे 11 घ्या किंवा 21 घ्या, तुमच्या इच्छेने तुम्ही घ्यायचे आहेत. ते 21 दाणे घेतल्यानंतर तुमच्या देवघरासमोर तुम्हाला बसायचं आहे. तुम्ही जी काही भगवान शंकराची पूजा केलेली असेल पहिल्या सोमवारी, तुम्ही हा सकाळी उपाय करा, आणि प्रदोष काळामध्ये केला तर अतिशय उत्तमच आहे. तुमच्या उजव्या हातामध्ये तुम्हाला सगळ्या 21च्या 21 अक्षता घ्यायच्या आहेत. अक्षता शक्यतो बघा, आपण कधीही पांढऱ्या वाहत नाही. आपण त्याच्यावरती हळदी कुंकू लावून अक्षता देवांना अर्पण करत असतो. पण भगवान शंकरांना ह्या अक्षता पांढऱ्याच व्हायच्या आहेत. अशा पद्धतीने तुम्हाला हे लक्षात ठेवायचं आहे, नाही तर तुम्ही हा कुंकू वगैरे लावाल. पांढऱ्याच अक्षता त्यांना व्हायच्या आहेत. 21 अक्षता घ्यायच्या आहेत, आणि त्याच्यावर तुम्हाला माता लक्ष्मीचा जो बीज मंत्र आहे, कमलात्मक मंत्र आहे, तो बोलायचा आहे. भरपूर स्त्रियांना, भरपूर महिलांना हा कमलात्मक मंत्र पाठ असेलच, पण तरी देखील मी स्क्रीनवरती किंवा आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देण्याचा नक्कीच प्रयत्न करेन. कमलात्मक मंत्र असा आहे: ओम श्रीम ह्रीम श्रीम कमले कमलालये प्रसिद्ध श्रीम ह्रीम श्रीम ओम महालक्ष्मी देव्ये नमः. ओम श्रीम ह्रीम श्रीम कमले कमलालये प्रसिद्ध श्रीम ह्रीम श्रीम ओम महालक्ष्मी देव्ये नमः. असा हा कमलात्मक मंत्र तुम्हाला 11 वेळा, 16 वेळा किंवा 21 वेळा, जेवढे दाणे घेतले तेवढ्या वेळा तुम्हाला बोलायचं आहे. किंवा तुम्ही 108 वेळा किंवा 51 वेळा तुमच्या इच्छेने तुम्ही बोलू शकता. 108 वेळा बोलला तर अतिशय उत्तमच आहे. आणि हे बोलून झाल्यानंतर मनातल्या मनात माता लक्ष्मीला व भगवान शंकरांना, माता पार्वतीला तुम्हाला मनोमन प्रार्थना करायची आहे. जी काही प्राप्त लक्ष्मी आहे ती स्थिर राहावी. त्याच पद्धतीने घरामध्ये जी काही आर्थिक अडचण आहे त्यातून सुटका मिळावी, व आम्हाला आपल्या घरामध्ये सुख, समृद्धी, आयु, आरोग्य नांदावं, यासाठी त्यांना आपल्याला प्रार्थना करायची आहे. आणि त्या अक्षता भगवान शंकरांच्या पिंडीवरती आपल्याला अर्पण करायच्या आहेत. अशा पद्धतीने आपल्याला या अक्षता अर्पण करायच्या आहेत. आता हा उपाय तुम्ही घरामध्ये देखील करू शकता, किंवा
भगवान शंकराच्या मंदिरात जाऊन केलं तरी देखील चालणार आहे. आता हा पहिला उपाय झाला, कारण हा तांदळाचा आहे. पहिली शिवामूठ काय आहे? तांदूळ. तर पहिल्या सोमवारी तुम्हाला हा तांदळाची सेवा करायची आहे, हा उपाय करायचा आहे. पण जो दुसरा उपाय सांगणार आहे, जो शिवपुराणामध्ये सांगितला गेलेला आहे आणि जो गुप्त उपाय आहे, तो उपाय तुम्ही प्रत्येक सोमवारी, श्रावणातील प्रत्येक सोमवारी करायचा आहे. समजा उद्याच्या दिवशी तुम्हाला करता आलं नाही, मासिक धर्म असेल, सुतक वगैरे असेल, तर तुम्ही त्याच्या पुढच्या सोमवारी जरी केलात तरी देखील चालणार आहे. श्रावणातील कोणत्याही सोमवारी हा गुप्त उपाय तुम्ही करू शकता. आता हा गुप्त उपाय काय असणार आहे? तर तुम्हाला तांब्या घ्यायचा आहे. तांब्याच्या तांब्यामध्ये पाणी भरून घ्यायचं आहे. आता तांब्याच इथे घ्यायचं आहे बरं का. आणि तुम्ही घरामध्ये अभिषेक हा उपाय देखील तुम्ही घरामध्ये देखील करू शकता किंवा मंदिरामध्ये देखील जाऊन तुम्ही करू शकता. आणि तुम्ही जल घ्यायचं आहे त्याच्यामध्ये, आणि जल घेऊन ज्यावेळेस आपण जल अर्पण करतो, जलाभिषेक करतो, आपण भगवान शंकरांना जल अर्पण करतो, त्यावेळेस तुम्हाला हा गुप्त उपाय करायचा आहे. म्हणजेच हा गुप्त मंत्र तुम्हाला बोलायचा आहे. जल अभिषेक करता करता तुम्हाला हा शिवमंत्र, जो गुप्त मंत्र आहे, जो शिवपुराणात सांगितलेला आहे, तो बोलायचा आहे. मंत्र असा आहे: रूपम देही यशो देही भोगम देही च शंकरम भुक्तिमुक्ती फलम देही गृहीत्वार्घ्य नमोस्तुते. रूपम देही यशो देही भोगम देही च शंकरम भुक्तिमुक्ती फलम देही गृहीत्वार्घ्य नमोस्तुते. हा मंत्र तुम्हाला बोलायचा आहे. या मंत्रामुळे तुमच्या जीवनातील 100% ज्या काही आर्थिक अडचणी असतील, कर्जबाजारी असेल, आता कर्जबाजारी म्हणजे बघा, आता जे काही कर्ज आहे लगेचच काही नील होणार नाही, पण त्या कर्जातून बाहेर पडण्यासाठी मार्ग मोकळे होतील. लक्ष्मी आपल्या घरामध्ये येऊ लागेल. लक्ष्मी येण्याचे मार्ग देखील आपल्या घरामध्ये खुले होतील. त्यामुळे नक्कीच प्रत्येकाने हा उपाय करायला अजिबात विसरायचा नाही आहे. अशा पद्धतीने आपल्याला हा गुप्त उपाय करायचा आहे उद्याच्या श्रावण सोमवारपासून. प्रत्येकाने श्रावण सोमवार करायला अजिबात विसरू नका. त्याच पद्धतीने बघा, आपण जल अभिषेक तर करत असतो, त्याच पद्धतीने आपण कच्च्या दुधाचा अभिषेक करतो, मधाचा अभिषेक करतो, साखरेचा अभिषेक करतो, उसाच्या रसाचा देखील अभिषेक करतो, चंदनाचा अभिषेक करतो. अशा पद्धतीने तुम्हाला ज्या पद्धतीचा, म्हणजे त्या भगवान शंकरांना जे जे प्रिय आहे, भस्म असेल, जे जे प्रिय आहे त्या वस्तूंचा अभिषेक करा. पण गुप्त उपाय करताना जलाचा अभिषेक करायचा आहे. अशा पद्धतीने तुम्हाला ही माहिती आवडली असल्यास आपल्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. पुन्हा एकदा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत झालेली सेवा स्वामींच्या रुजू करते. श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.